नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2022 इयत्ता तिसरी आपण 2022 ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण तरी प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सबस्क्राइब समोरील बेल बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न दिला। आज आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलाय, रीड द सेंटेन्स, चूज द प्रिपोजिशन फ्रॉम द अल्टरनेटिव्ज। खालील वाक्य वाचायचं आणि दिलेल्या वाक्यातील शब्दयोग्य अव्यय शोधायचा आहे। आपण सेंटेन्स रीड करूया। देअर इज अ डॉल ऑन द टेबल। आता इथे आपल्याला काय शोधायचे? प्रिपोजिशन। प्रिपोजिशन म्हणजेच काय? शब्दयोग्य अव्यय। मग आता या दोन वाक्यांना कोणत्या शब्दांनी जोडलेलं आहे? तर कोणतं? ऑननी जोडलेलं आहे। म्हणून मग ऑन हे काय आहे? तर प्रिपोजिशन आहे। म्हणून मग आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑन, ऑप्शन नंबर फर्स्ट। कारण डॉल आणि टेबल हे नाउन आहेत, नावं आहेत, हो की नाही? आणि अ हे आर्टिकल आहे, म्हणजे उपपद आहे, त्याच्यामुळे हे तीन येणार नाहीत। म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑन। दुसरा प्रश्न आहे, फाइंड द पंक्च्युएशन मार्क इन गिवन सेंटेन्स। आता आपल्याला खालील वाक्यामधील विरामचिन्ह ओळखायचं आहे। वाक्य आहे, व्हॉट अ लवली बर्ड, किती सुंदर पक्षी आहे। आणि इथे मग कोणतं चिन्ह आहे? तर हे चिन्ह, म्हणजे कोणतं चिन्ह दिलेलं आहे ते आपल्याला शोधायचं। मग या चिन्हाला आपण काय म्हणतो? एक्सक्लेमेशन मार्क। हे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कारण क्वेश्चन मार्क हे असं असतं, कॉमा म्हणजे स्वल्पविराम हे असं असतं, आणि फुल स्टॉप म्हणजे सेंटेन्स पूर्ण झाले की आपण काय करतो? फुल स्टॉप देतो, या पद्धतीनं। मग इथे या वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द प्रॉपर वर्ड इन द ब्लँक। आता रिकाम्या जागामध्ये कोणता शब्द येईल? तर बघा, इथे आपल्याला डायरेक्शन दिलं आहे। डायरेक्शन म्हणजे काय? दिशा दिल्यात। ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम, नॉर्थ म्हणजे उत्तर, आणि मग खाली दक्षिण। दक्षिण दिशेला आपण काय म्हणतो? साऊथ। मग इथे उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2 साऊथ, दक्षिण। पुढचा प्रश्न बघूया। रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड फाइंड द पिक्चर दॅट इज रिलेटेड टू गिवन वर्ड। आता बघा, इथे आपल्याला चित्र दिलेले आहेत, आणि हे जे शब्द दिलेत, रिलेटेड वर्ड्स दिलेत, ते कोणत्या चित्राशी संबंधित आहेत ते आपल्याला बघायचं आहे। बघा, फाइंड म्हणजे काय? शोधणे। मग या वस्तूपैकी आपण काय शोधू शकतो? थ्रो म्हणजे फेकणे, पिक म्हणजे घेणे, कॅच म्हणजे पकडणे, बाय म्हणजे विकणे, क्लीन म्हणजे स्वच्छ करणे। मग या सगळ्या गोष्टींपैकी बाय म्हणजे खरेदी, या सगळ्या गोष्टी कोणत्या शब्दाशी रिलेटेड आहेत? कोणत्या चित्राशी? तर कोणत्या? बॉल या चित्राशी। कारण बघा, इथे थ्रो आणि कॅच वरूनच पकडतो आपण। गेट फेकू शकतो का? कॅच पकडू शकतो का? ट्री फेकू शकतो का? पकडू शकतो का? कार सुद्धा नाही। म्हणून मी इथे काय, या दोन शब्दावरून लगेच आपल्या लक्षात येते की हे कुणाचे रिलेटेड वर्ड्स आहेत? तर बॉल या शब्दाशी हे रिलेटेड वर्ड्स आहेत, आणि बाकी सर्व सुद्धा याला मॅच होत आहेत। म्हणून आपलं इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बॉल। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड अ रॉंग अल्टरनेटिव्ह फ्रॉम फॉलोइंग। खालील पर्यायातून चुकीचा पर्याय शोधायचा आहे। सेव्ह वॉटर। सेव्ह वॉटर म्हणजे काय? पाणी जपून वापरा। सेव्ह इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेची सुद्धा बचत करा। योग्य आहे, हे पण योग्य आहे, पाणी जपून वापरलं पाहिजे, आणि आपण लाईटीचा सुद्धा जपून वापर केला पाहिजे। तिसरं बघा, हार्म एव्हरी ॲनिमल। हार्म म्हणजे काय? दुखापत किंवा काय, प्रत्येक प्राण्याला इजा करा असं सांगितलंय। मग ही चांगली गोष्ट आहे काय? प्रत्येक प्राण्याला इजा करणं, किंवा कोणत्याच प्राण्याला इजा करू नये, हो की नाही? प्राण्यांना उगीच त्रास द्यायचा असतो का नाही? मग हे रॉंग आहे। प्रोटेक्ट ऑल प्लांट। प्रोटेक्ट म्हणजे काय? संरक्षण, सगळ्या वनस्पतींचं संरक्षण आपल्याला करायचं आहे, हो की नाही? झाडं लावायची आहेत, झाडं जगवायची आहेत, म्हणजे हा सुद्धा चांगला संदेश आहे। मग इथे रॉंग, चुकीचा संदेश कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3। म्हणून आपल्या इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हार्म एव्हरी ॲनिमल। मग इथे उलट असं पाहिजे होतं, केअर ऑफ एव्हरी ॲनिमल, केअर एव्हरी ॲनिमल, काळजी घ्यायची, आपण प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली पाहिजे, कारण भूतदया ही सगळ्यात महत्त्वाची आहे। पुढचा प्रश्न आहे, फाइंड
मिसमॅच पेअर फ्रॉम फॉलोविंग अल्टरनेटिव्ज. आता इथे आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. बघा इथे सगळं कॅपिटल लिहिले, फुटबॉलची स्पेलिंग आहे आणि ते स्मॉल लिपीमध्ये लिहिले फुटबॉलच आहे, करेक्ट आहे. इथे क्रिकेट आहे आणि इथे क्रिकेटची स्पेलिंग बघा चुकले. इथे आय आहे तर इथे यल लिहिलेलं आहे, CRICKET आहे. मग इथे मात्र काय केलं आहे, इथे आय कॅपिटल लिहिले आणि इथे यल लिहिलेलं आहे, म्हणून हे चुकीचं दिलेलं आहे. हॉकीची कॅपिटल आहे, बरोबर आहे, आणि इथे स्मॉल लिपीमध्ये हे सुद्धा करेक्ट आहे. कॅपिटल आणि हे स्मॉल करेक्ट आहे. मग इथे चुकीचं कोणतं आहे, ऑप्शन नंबर 2 क्रिकेट. क्रिकेटची स्पेलिंग इथे चुकलेली आहे. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोविंग इज रिक्वेस्ट. खालील पर्यायातून रिक्वेस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे, रिक्वेस्ट म्हणजे काय, आपण विनंती म्हणतो. कॅन यू नेम देम म्हणजे काय, तुम्ही किंवा तू त्यांची नावे देऊ शकतो, तू त्यांची नावे देऊ शकतो किंवा तुम्ही त्यांची नावे देऊ शकता. इथे विचारले हो की नाही. प्लीज हेल्प मी म्हणजे काय, प्लीज हेल्प मी मला मदत करा. रिक्वेस्ट विचारले आपल्याला. ओपन द विंडो खिडकी उघड. हाऊ ब्युटिफुल किती सुंदर. मग याच्यामध्ये रिक्वेस्ट कुठे आहे, विनंती कुठे केल्या, तर आपल्याला माहिती आहे विनंती करताना आपण प्लीज म्हणतो, कृपया म्हणतो की नाही, कृपया मला मदत कर असं. म्हणून मी इथे काय आहे, रिक्वेस्ट कोणता आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द हॅपी फेस फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. आता याच्यामध्ये हॅपी फेस कोणता आहे आपल्याला माहिती आहे, हॅपी म्हणजे हसणारा चेहरा कोणता आहे, तर ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोविंग क्लॉक शो 7:15. आता आपल्याला माहिती आहे 7:15. 7:15 म्हणजे काय, 15 मिनटं. पास्ट म्हणजे काय, झालेत, 15 मिनटं होऊन गेलेत. किती वाजून, 7 वाजून. मग बघा बरं कोणत्या घड्याळामध्ये 7:15 वाजलेत, 7:15 कोणत्या घड्याळामध्ये झालेत. आता आपण पहिल्या घड्याचा विचार करूया. बघा इथे हा मिनिट कट आहे, लॉंग आहे तो मिनिट कट आहे, मग तो कुठे आला आहे, तर बघा इथे 6 वर आला आहे. मग आपल्याला माहिती आहे या दोन कटांमध्ये कितीचं अंतर असतं, 5 मिनिट्स असतात. मग बघा 5, 10, 15, 20, 25, 30. मग इथे किती झालेत, 30 मिनिट पास्ट 7च्या पुढे ना 10 वर काटा 7 म्हणजे इथे काय 30 मिनिट पास्ट 7 म्हणजे इथे 7:30 वाजलेत. मग हे येईल का आपलं, नाही. आता इथे बघा इथे 3:15 झालेत म्हणजे 2:45 झालेले आहेत. मग हे येईल का, नाही. ते 2:45 आहेत. आपल्याला काय पाहिजे, 3:15 आहेत. मग आपल्याला काय पाहिजे, 7:15 पाहिजेत. इथे 3:15 आहेत म्हणजे ते 3:15 वाजलेत. मग हे येईल का आपलं, नाही. बघा 7:15 म्हणजे 15 मिनटं होऊन गेलेत आणि 2:45 म्हणजे 15 मिनटं कमी आहेत. मग इथे सुद्धा काय येणार आहे, 3:15. 3:15 म्हणजे 3:15 ज्याला आपण म्हणतो. आता इथे बघा इथे 15 मिनटं कमी आहेत, किती वाजायला, 3 वाजायला. मग इथे काय म्हणायचं आपण, 2:45 कारण 15 मिनटं कमी आहेत. मग त्याला काय म्हणायचं आपण, 2:45 म्हणायचं म्हणजे 15 मिनटं कमी, किती वाजायला, 3 वाजायला. कारण ह्या मिनिट काटा इथे गेला की 3 वर हा येणार आहे तास काटा, म्हणजे करेक्ट 12 वर जर मिनिट काटा तर 3 वाजतील. मग अजून कमी आहेत, 15 मिनिट कमी आहेत. मग त्याला आपण काय म्हणतो, 2:45 म्हणजे त्याला मराठीमध्ये 2:45 म्हणतात. मग आपल्याला 7:15 कुठे आहेत, बघा इथे 7 वाजून किती 15 मिनिट झालेले आहेत. म्हणजे ते 7:15 ऑप्शन नंबर 4 मध्ये दाखवलेलं आहे. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया आपण, विच ऑफ द फॉलोविंग सेट्स ऑफ वर्ड्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आपल्याला खालीलपैकी शब्दांचा कोणता संच वर्णानुक्रमे बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आपण प्रत्येक पर्यायाचं घेऊया कारण आपण ही प्रश्नपत्रिका घेतो का तर सराव व्हावा म्हणून सोडून घेतो. मग आपण डायरेक्ट उत्तराकडे नको जायला, जे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घ्यायचे आहेत ते आपण लिहून घेऊया. आता बघा डॉल, लायन आणि डॉग. आता आपल्याला अल्फाबेटिकल सांगितलं. मग अल्फाबेटिकल म्हणजे काय, ए पासून झेड पर्यंत, आहे की नाही. मग आता बघा इथे डी आहे, इथे यल आहे आणि इथे डी आहे. आता इथे यल पाहिजे होता का, नाही. मग पहिल्यांदा शब्द कोणता पाहिजे होता, बघा ह्याच्यामध्ये डीओ सेम आहे. मग पहिल्यांदा काय पाहिजे होता, डीओजी डॉग पाहिजे होता, त्याच्यानंतर डॉल पाहिजे होता आणि त्याच्यानंतर लायन पाहिजे होता. म्हणजे इथे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आहेत का, तर नाही आहेत. आता याचं बघूया. बघा इथे सी आहे, यन आहे आणि इथे यन आहे. आता ABCDमध्ये सी पहिल्यांदा येतो म्हणून हे पहिल्यांदा करेक्ट आहे. आता या दोघांमध्ये बघा यन सेम आहे. आता ई आणि ओ मध्ये ई पहिल्यांदा येतो, ओ पेक्षा ई आधी येतो.
म्हणून मग नेट हा शब्द सेकंड नंबरला करेक्ट आहे आणि नंतर राहिलेला नोज हा शब्द थर्ड नंबरला करेक्ट आहे. म्हणजे इथे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे ऑप्शन नंबर 2 हे काय आहे, करेक्ट आहे. आता इथे बघा, इथे फिश डिश 9. आता याच्यामध्ये बघा ABCD, डी पहिल्यांदा येतो, म्हणजे या फिशच्या आधीसुद्धा डी पाहिजे होता. मग इथे आहे की नाही, हे चुकले, डिश आधी पाहिजे होता म्हणून हा सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे नाही येणार. बघा इथे HON. आता याच्यामध्ये सुद्धा बघा यच पहिल्यांदा येतो, हट हा शब्द करेक्ट आहे पहिल्यांदा. आणि आता ओ आणि यममध्ये यम आधी येतो, ओच्या अगोदर सुद्धा यम हे लेटर आधी येतं म्हणून मॅन हा शब्द इथे पाहिजे होता आणि त्याच्यानंतर ओल्ड हा शब्द इथे पाहिजे होता. त्याच्यामुळे हा सुद्धा पेअर म्हणजे ही करेक्ट ऑर्डर नाही आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया आपण. सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट सेंटेन्स रिलेटेड टू द पिक्चर. आता चित्र पाहायचं आहे आणि त्या चित्राशी संबंधित वाक्य आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. ही मुलगी पाणी पिते, मग इथे काय दिले पहिल्यांदा, ड्रिंक द ग्लास दिले. आपण ग्लास पितो का, नाही, मग हे येईल का, नाही येणार. ड्रिंक द डिश, डिश पितो का, नाही. ड्रिंक द पोएम, पोएम म्हणजे कविता, कविता पितो का आपण, नाही. मग ड्रिंक द मिल्क, येस, आपण दूध पितो, मग काय ते दूध पियत आहे म्हणून इथं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्या चित्राशी संबंधित वाक्य आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. फाइंड द रायमिंग वर्ड्स ऑफ द फॉलोविंग वर्ड्स. आता इथे आपल्याला शेजारी काही शब्द दिलेत आणि त्याच्याशी रायमिंग वर्ड शोधायचे. रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय, यमक जुळणारा शब्द. आता यमक जुळणारा शब्द म्हणजे काय, की ज्याचा उच्चार सेम आहे आणि शेवटचे काही लेटर सारखे असतात. ज्याचा उच्चार पण सेम आहे आणि शेवटचे काही लेटर सेम असतात. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच्यामध्ये. मग तर बघा, BALL बॉल, FALL फॉल, TALL टॉल, WALL वॉल. मग या सगळ्यांच्या संबंधित बघा इथं, तर इथे सगळीकडेच double L आहे, पण तसं नाही. वॉल, बॉल, फॉल, टॉल. मग बघा स्मॉल, ALL स्मॉल, बॉल, फॉल, टॉल, वॉल, स्मॉल. ऑप्शन नंबर 2 हे काय आहे, रायमिंग वर्ड्स आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. इथे आपल्याला सांगितलंय चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड फ्रॉम द फॉलोविंग. खालील पर्यायातून आपल्याला विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखायची. याच्यावरती हॉट म्हणजे गरम, SUN सन म्हणजे सूर्य. मग हॉटला ऑपोजिट शब्द काय पाहिजे होता, हॉट म्हणजे गरम, मग हॉटला ऑपोजिट शब्द आहे कोल्ड, हॉट कोल्ड पाहिजे होता, मग ते सन दिले, मग हे चुकीचे आहे. बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान, करेक्ट आहे. सॉफ्ट हार्ड, बरोबर आहे. सॉफ्ट म्हणजे मऊ, हार्ड म्हणजे कठीण. क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे घाणेरडा, ही पण अपोजिट पेअर करेक्ट आहे. मग आपल्याला रॉंग विचारले, रॉंग म्हणजे काय, चुकीची विचारले. इनकरेक्ट विचारले म्हणजे चुकीची, मग चुकीची कोणती, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द रॉंग स्पेलिंग ऑफ नेम ऑफ मंथ. महिन्यांचं चुकीचं स्पेलिंग कोणतं आहे बघूया. बघा इथे डिसेंबरची स्पेलिंग आहे, पण डिसेंबरची स्पेलिंग ती तशी नाही आहे. डिसेंबरची स्पेलिंग कशी आहे, DECEMBER, डिसेंबर अशी आहे. इथे CA आहे आणि BA आहे म्हणून इथे दोन अक्षरं चुकलेले आहेत म्हणून ही स्पेलिंग चुकीची आहे. मार्च, MARCH मार्च करेक्ट आहे. APRIL एप्रिल करेक्ट आहे. JUNE जून पण करेक्ट आहे, मग चुकीचे आहे ऑप्शन नंबर 1 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे. चूज द लेटर इन प्लेस ऑफ. बघा इथे फुली आहे, स्वस्तिक आहे आणि इथे ट्रँगल आहे, स्टार आपण म्हणूया. टू फॉर्म अ कलर नेम. आता इथे आपल्याला हे चित्रांसाठी योग्य ते लेटर दिलेले आहेत, त्यातला आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे आणि इथे ते लेटरचे जे सिम्बॉल्स आहेत त्याच्याऐवजी ते लेटर्स दिले ते इथे ठेवायचे आहेत आणि अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत. रंगांची नावं तयार होतात. मग बघा इथे मी आता काय करते, याच्यासाठी मी चौथा पर्याय वापरते. याच्यासाठी मी ई हे लेटर वापरते. बघा इथे हे चिन्ह आहे, तिथे मी ई लिहून घेते. जिथे स्वस्तिक आहे तिथे मी यू लिहून घेते आणि जिथे स्टार आहे तिथे मी पी लिहून घेते. स्टार कुठे आहे बघा, इथे पण स्टार आहे आणि इथे पण स्टार आहे, पी लिहिते. आणि जिथे फुली आहे तिथे मी ई लिहून घेते या पद्धतीनं. आणि इथे स्वस्तिक आहे, स्वस्तिकला आपण यू लिहून घेतले या पद्धतीनं. मग बघा बरं, BLUE ब्ल्यूची स्पेलिंग तयार होते. इथे कोणती स्पेलिंग तयार झाली, BLUE ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाची स्पेलिंग तयार होतात, एक तयार झाली. PURPLE पर्पल, पर्पल, पर्पल पण रंगच आहे. आणि बघा RED रेड, रेड म्हणजे पण रंगच आहे, लाल. मग हे तीनही शब्द आपण पर्याय क्रमांक 4 मधले सिम्बॉलच्या ऐवजी जे लेटर ठेवले तर अर्थपूर्ण कलर्स नेम्स तयार होतात म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द गिवन
स्लोगन. आता इथे आपल्याला घोषवाक्य पूर्ण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक शब्द निवडावा लागेल पर्यायातला. ग्रीन सिटी डॉट डॉट सिटी. ग्रीन सिटी म्हणजे काय? हिरवेगार शहर. मग बघा, जर शहर हिरवेगार असेल तर ती सिटी कशी दिसेल? ब्युटिफुल दिसेल का? सुंदर दिसेल? तर हो, जिथे हिरवळ असते तिथे सुंदर दिसणार, म्हणजे काय? ग्रीन सिटी ब्युटिफुल सिटी, हे योग्य. आता इथे डर्टी येईल का? जिथे हिरवळ असते ती घाण दिसेल का? अजिबात नाही. उलट बघा, एखादं छोटंसं घर असू दे पण घराभोवती जर झाडं असतील 2-4, जरी म्हणजे चांगली झाडं असतील 2-4, तरी सुद्धा त्या घराला कितीतरी शोभा येते. आणि खूप मोठा बंगला आहे आणि घरासमोर एकही झाड नाही तर ते घर एवढं अट्रॅक्टिव्ह वाटतं का? नाही वाटत. म्हणजे झाडांमुळे घराला सुद्धा काय होते? शोभा येते. तर मग शहराला काय येणार नाही? मग इथे डर्टी हा शब्द येणार नाही, कारण घाणेरडं दिसेल का शहर? नाही. उलट जेवढी हिरवळ तेवढं ते शहर कसं दिसणार आहे? सुंदर दिसणार आहे. हार्मफुल म्हणजे घातक होईल का? नाही. उलट ग्रीन सिटी तेवढं आपल्यासाठी कसं असणार आहे? युजफुल असणार आहे. हे येणार आहे का? टफ येईल का? नाही. म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्युटिफुल. ग्रीन सिटी ब्युटिफुल सिटी, हिरवं शहर, सुंदर शहर. पुढचं बघूया प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ बर्ड नेम अँड देअर लिव्हिंग प्लेसेस इज इनकरेक्ट. आता बघा, खालीलपैकी पक्षी आणि त्यांची घरे यांची अयोग्य जोडी आपल्याला शोधायची आहे. आता इथे क्रो कोट दिले. क्रो म्हणजे कावळा, कोट म्हणजे खुराडे. मग कावळा खुराड्यामध्ये राहतो का? तर नाही. मग कावळा कुठे राहतो? तर कावळा घरट्यामध्ये राहतो. इथं नेस्ट पाहिजे होता. मग कोटमध्ये कोण राहतं? तर कॉक, कोंबडा, हेन, कॉक हे काय राहतात? कोट, खुराड्यामध्ये राहतात. म्हणून ही पेअर कशी आहे? चुकीची आहे, अयोग्य आहे. पॅरोट केज, पोपट पिंजऱ्यात राहतो, बरोबर आहे. स्पॅरो चिमणी घरट्यात राहते, करेक्ट आहे. बीज हाईव, मधमाशी पोळ्यामध्ये राहते, हे सुद्धा करेक्ट आहे. मग आपल्याला अयोग्य विचारली होती, म्हणून मग इथे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. हाऊ मेनी कॅपिटल लेटर शुड बी यूज्ड इन अ गिवन सेंटेन्स? अमित ब्रॉड फ्रूट्स फॉर गौरी अँड रेहाना. आता बघा, आपल्याला माहिती आहे सुरुवातीचे जे अक्षर असतात ते कॅपिटल लिहायचं असतं आणि ज्याच्यामध्ये नेम्स असतात म्हणजे नाऊन असतात ते काय लिहायचं असतं? त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल येतं. मग अमित हे मुलाचं नाव आहे, मग इथे ए कॅपिटल पाहिजे. गौरी मुलीचं नाव आहे, ते जी कॅपिटल पाहिजे. रेहाना हे पण मुलीचं नाव आहे, म्हणून इथे आर सुद्धा कॅपिटल पाहिजे. मग 1 2 3 लेटर्स कसे पाहिजेत? कॅपिटल. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. इथे आपल्याला योग्य आर्टिकल म्हणजे उपपद वापरायचं आहे. डॉट डॉट अर्थ मूव्स राऊंड द सन. आता इथे पृथ्वी आहे. आता बघा, द आणि ए, इथं नो आर्टिकल हा पर्याय येणार नाही, कारण इथे आपल्याला आर्टिकल वापरता येतं. हे आर्टिकल आपण तेव्हाच वापरतो ज्यावेळेस शब्दाची सुरुवातीचं अक्षर वोवल्सने सुरू होतं, म्हणजे ए, ई, आय, ओ, यू हे जर सुरुवातीचे अक्षर असतील तर इथे आपण ॲन वापरू शकतो. आता इथे ई आहे पण आपण ॲन हे नाही वापरू शकत, कारण इथे अर्थ आहे. द हे उपपद आपण वापरणार आहोत, कारण द हे उपपद आपण केव्हा वापरतो? की त्या व्यक्तीसारखी किंवा त्या वस्तूसारखी दुसरी कोणतीच वस्तू नसते, म्हणजे जी एकमेव असते, तेव्हा आपण काय वापरतो? द हे आर्टिकल वापरतो. हे झालं थोडंसं सांगितलं मी दचं, म्हणून मी इथे द आर्टिकल येणार आहे. द हे आर्टिकल आपण इथे वापरते. द अर्थ मूव्ज राऊंड द सन, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये. आता इथे अ कधी वापरतो? ज्यावेळेस आपण कन्सोनंट वापरतो, म्हणजे ज्या शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर ए, ई, आय, ओ, यू सोडून बाकीचे असतात, म्हणजे कन्सोनंट असतात, त्यावेळेस आपण अ हे आर्टिकल वापरतो. म्हणून आपलं इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, द अर्थ. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द करेक्ट पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता बघा, इट इज, इट्स हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण असंच वापरतो, संक्षिप्त रूप ज्याला आपण मराठीत म्हणतो. इथे आपण ॲपोस्ट्रॉफी ॲड करतो, त्यावेळेस इथलं आय हे लेटर इरेज केलं जातं किंवा ते कट केलं जातं आणि त्याच्याऐवजी आपण काय वापरतो? ॲपोस्ट्रॉफी साईन वापरतो. मग इट इज आपण इट्स असं लिहितो. डू नॉट, डू नंट लिहितो का? नाही. मग डू नॉट आपण कसं लिहितो? बघा, डू हे यन पुढे घेतो, ओ आपण काय करतो? कॅन्सल करतो, त्याच्याऐवजी ॲपोस्ट्रॉफी साईन आणि ते टी, म्हणजे डू नॉटचं डोंट असं लिहितो, म्हणून हे इथे रॉंग आहे. विल नॉटचं वॉन्ट हे करेक्ट आहे. मग इथे ए पण करेक्ट आहे आणि सी पण करेक्ट आहे. मग ए आणि सी हे करेक्ट कुठे पर्याय बघा, इथे ओनली सी अँड ए करेक्ट. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स. आता दिलेल्या वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह गाळले आहे. कॅन यू रीड मराठी. तुला मराठी वाचता येतं का. मग इथे प्रश्न विचारले, वाचता येतं का हो की नाही, किंवा वाचू शकतो का. मग इथे काय क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर सेकंड 2. विच ऑफ द फॉलोविंग इज अ परमिशन. आता आपल्याला परवानगी मागायची आहे. मग बघा, हाऊ आर यू. हाऊ आर यू म्हणजे काय, तू कसा आहेस. डोंट शट. ओरडू नका. आता ओरडू नका ही काय परवानगी आहे का, नाही आहे हो की नाही. मे आय कमिंग सर. मी आत येऊ शकतो का सर, किंवा मी आत येऊ का सर, हो की नाही. प्लीज गिव मी युअर पेन. कृपया मला तुझा पेन देतो का, हो की नाही, किंवा पेन दे असं. मग इथे परवानगी विचारले, मग परवानगी करताना आपण काय करतो, प्लीज म्हणतो की नाही. म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा इथे प्लीज गिव मी युअर पेन. कृपया मला तुझा पेन दे. इथे आपण प्लीज म्हटले म्हणजे इथे रिक्वेस्ट केले, पण आपल्याला इथे विचारले काय, आपल्याला परवानगी विचारले हो की नाही, परवानगी, परमिशन. मग मे आय कमिंग सर. मी आत येऊ का सर, म्हणजे हा विचारतोय की नाही, म्हणजे परवानगी मागतोय. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, सी द पिक्चर अँड फाइंड इट्स प्लुरल फॉर्म. आता इथे डॉगचं चित्र आहे. मग डॉग हे सिंग्युलर आहे. बघा, वन डॉग. आपल्याला प्लुरल विचारले म्हणजे अनेक वचन विचारले. मग वन डॉग, मॅनी डॉग्स. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन, आय लिव्ह इन अ जंगल. आय एम क्लेवर. माय नेम बिगिन्स विथ यप. मी जंगलात राहतो, मी हुशार आहे. माझ्या नावाची सुरुवात यप या लेटरने होते. मग मी कोण आहे असं विचारलं की नाही, हू ॲम आय. मग कोण आहे, बघा तो जंगलात राहतो. फिश येईल का, नाही, फिश पाण्यामध्ये राहतो. फ्रॉग नाही येणार. फॉक्स, फिग पण नाही येणार, फिग म्हणजे अंजीर. मग काय येणार आहे इथे, फॉक्स येणार आहे, फॉक्स. कारण फॉक्स कसा आहे, जंगलात राहतो, हुशार आहे, आणि त्याच्या नावाची सुरुवात सुद्धा यफवरून आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन न्यूज हेडलाईन. आता इथे आपल्याला एक बातमी दिली, ती कशाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. इंडिया विन बाय 13 रन अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. आता आपल्याला माहिती आहे इथे रन विचारले ओके ना. मग हेल्थ आरोग्याशी संबंधित आहे का, एज्युकेशन शिक्षण, क्लायमेट म्हणजे वातावरण किंवा हवामानाशी संबंधित आहे काय, आणि स्पोर्ट. मग हे वाक्य कशाशी संबंधित आहे तर खेळाशी संबंधित आहे. मग खेळालाच आपण स्पोर्ट्स म्हणतो. म्हणजे आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.